नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। तर मित्रांनो, यातला पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतली आहे? अमेरिका या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतली आहे। कोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हणतात? बेंगलुरू या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हणतात। बेंगलुरू ही कर्नाटक राज्याची राजधानी आहे। फुलकारी फुल प्रिंट भारताच्या कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? पंजाब या राज्यात प्रसिद्ध आहे। पंजाबमध्ये कुटुंबात मुलीचा जन्म शुभ मानला जात असे। आई आणि आजी तिच्या जन्मानंतर फुलकारी दुपट्ट्यावर भरतकाम करण्यास सुरुवात करतील, कारण त्यांना विश्वास होतो की भावी पिढ्यांसाठी निर्माता असते। मुळात फुलकारी खऱ्या फुलांनी केली जायची। पुढचा प्रश्न, लोकसभेचे प्रथम सभापती कोण होते? GV मावळणकर हे लोकसभेचे प्रथम सभापती होते। अतिमागास समाज म्हणून ओळखली जाणारी यवतमाळ जिल्ह्यातील जमात कोणती? कोलाम ही जमात। गारो, खासी आणि जैंतिया टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात आहे? मेघालय या राज्यात आहे। कोणते मराठी वर्तमानपत्र बाळ गंगाधर टिळक यांच्याद्वारे प्रकाशित झाले होते? केसरी हे वर्तमानपत्र। सुरत हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तापी या नदीकाठी वसलेले आहे। नील क्रांती कशाशी संबंधित आहे? मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे। अरुण कृष्णन यांनी भारतातील नील क्रांतीचे जनक मानले जाते। FFDA फिश फार्मर्स डेव्हलपमेंट एजन्सी मत्स्यपालन, विपणन आणि निर्यात यांचा अवलंबन करून मत्स्यपालनात अभूतपूर्व सुधारणा केली आहे। पुढचा प्रश्न, जफरनामा या ग्रंथाची रचना कोणी केली? गुरु गोविंद सिंग यांनी जफरनामा या ग्रंथाची रचना केली। भारतातील सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? अंकलेश्वर या ठिकाणी होते। अंकलेश्वर हे गुजरात या राज्यात आहे। काकरापारा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात या राज्यात आहे। डिझेल इंजिनचे कारखाने सर्वात जास्त कोठे आहे? सातारा येथे आहे। महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे सर्वात जास्त कोठे आहे? वज्रेश्वरी येथे आहे, जी भिवंडी तालुका ठाणे जिल्ह्यात आहे। खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर आहे? पुणे बेंगलोर या मार्गावर आहे। इतिहासातील प्रसिद्ध आगा खान पॅलेस कोठे आहे? पुणे येथे आहे। सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? धुमगड हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे। पाचगणी हे शहर समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे? 1293 मीटर उंचीवर आहे। रेड क्रॉस या संस्थेची आंतरराष्ट्रीय मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा येथे आहे। पुढचा प्रश्न, वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? राष्ट्रपती यांची शिफारस आवश्यक असते। स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे कोणाची संकल्पना होती? चित्तरंजन दास यांची संकल्पना होती। पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजींनी मजूर महाजन संघाची स्थापना कोठे केली? अहमदाबाद येथे केली। मजूर महाजन संघाची स्थापना अहमदाबाद येथे महात्मा गांधी यांनी केली। भारतात पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? तमिळनाडू हे राज्य अग्रेसर आहे। मंडल धरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? झारखंड राज्यात आहे। पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग ताशी किती किलोमीटर असावा लागतो? 16 किलोमीटर असावा लागतो। महाराष्ट्रातला पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? जामसांडे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उभारण्यात आला। कोरोमंडल हा समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लागलेला आहे? तमिळनाडू या राज्याला लागलेला आहे। भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकापासून बनलेले एकमेव बेट कोणते? लक्षद्वीप हे एकमेव बेट आहे। नागालँड या राज्याची राजधानी कोणती? कोहिमा ही नागालँड या राज्याची राजधानी आहे।
भारतात नियमितपणे दर किती वर्षांनी जनगणना होत असते? 10 वर्षांनी जनगणना होत असते. मंगळ ग्रहास काय म्हणतात? लाल ग्रह असे पण म्हणतात. 2011 नुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती? 929 हे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर होते. थँक्यू फ्रेंड्स. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.